थेट जाऊयात. आशा भोसले यांचं निधन झालंय. आज त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर पोहोचलेला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी अंजली तेंडुलकर सुद्धा आहे. उपस्थित सगळ्यांनाच तिकडे अश्रू अनावर झालेले आहेत. गायक सुदेश भोसले आपण पाहिले, त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत. आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मान्यवरांची रीघ लागल्याचं आपण पाहतोय. लहरपरळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्या आवारामध्ये आशा भोसले यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेकांची रीघ लागल्याचं आपण पाहतोय. सचिन तेंडुलकरला अश्रू देखील अनावर झाल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळालं. मंगेशकर कुटुंबीय आणि सचिन तेंडुलकर यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते, प्रेमाचे होते, स्नेहपूर्ण होते. लहानग्या सचिन तेंडुलकरनं ज्यावेळी क्रिकेट विश्वात पदार्पण केलं तेव्हापासूनच त्याचं प्रचंड कौतुक मंगेशकर कुटुंबियांना होतं आणि त्यानंतर हे संबंध अधिक वृद्धिंगत होत गेले. हे संबंध किती जिव्हाळ्याचे होते हे सचिनच्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू सांगून जातात. अंजली तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर यांनी आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. कुटुंबियांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे. कोणाच्याही अश्रूंना खळ नाही आहे. जनाई भोसले, त्यासोबतच आशाताईंचा मुलगा आनंद भोसले हे देखील आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी सचिन तेंडुलकर संवाद साधतोय. या क्षणी खरं तर कोणत्या शब्दात सांत्वन करायचं असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न तेंडुलकर कुटुंबियांकडून केला जातोय. आज प्रत्येकाच्या मनामध्ये घरात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना जर निर्माण होत असेल तर ज्यांना आशाताईंचा एवढा प्रदीर्घ सहवास लाभला, गाण्यापलीकडचे त्यांचे व्यक्तिमत्वाचे पैलू अत्यंत जवळून अनुभवता आले, प्रेमळ आशाताई अनुभवता आल्या, मग ती आजी म्हणून असेल, सासू म्हणून असेल, आई म्हणून असेल, त्या सगळ्यांची अवस्था काय असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत त्यांची अवस्था काय आहे हे सांगायला. आशा भोसलेंच्या पार्थिवाचं सचिन तेंडुलकर यानं अंत्यदर्शन घेतलंय आणि अत्यंत भावूक झालेला आहे तो सुद्धा. अश्रू अनावर झालेत त्याला. आशाताईंच्या कुटुंबियांशी बोलताना देखील सचिन भावूक झालेला आहे. तर सचिन तेंडुलकर यानं काल ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. भारतासाठी आणि जगभरातल्या संगीत रसिकांसाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे. आमच्यासाठी आशाताई आमच्या कुटुंबातल्याच होत्या, अशा भावना त्यानं व्यक्त केलेल्या आहेत. आज माझ्या भावना व्यक्त करत असताना शब्द छोटे आणि अपुरे पडतायत. हा जो काही नुकसान हे झालेलं आहे ते शब्दात मांडता येण्यासारखं नाही. एका क्षणासाठी हृदयाचा ठोका चुकला असं देखील त्यानं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर पुढच्या क्षणी माझं हृदय अत्यंत अगणित अशा स्वरमयी आठवणींनी भरून गेलं, ज्या त्यांनी मला दिलेल्या होत्या, आपल्या सगळ्यांना दिलेल्या होत्या, अशा भावना सचिन तेंडुलकर यांना व्यक्त केलेल्या आहेत. असं वाटतंय की या क्षणी काळ पूर्णतः थांबलेला आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. अभिनेत्री तब्बू या देखील पोहोचलेल्या आहेत आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. अनेक नायिका पडद्यावरती झळकल्या, त्याच्यामागे आशाताईंचा आवाज होता, त्यांना मोठं करण्यामध्ये आशाताईंचा आवाज होता. आणि आशाताईंची ही खासियत होती की पडद्यावरती जी नायिका असेल तिचे गुणविशेष, तिच्या हालचाली, तिचे हावभाव, तिची बोलण्याची ढब हे सगळं आत्मसात करून तिच्या शैलीमध्ये त्या गायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ते गाणं जेवढं आशाताईंचं असायचं तेवढंच ते त्या नायिकेचं असायचं. आणि
अभिनेत्री तब्बू यांनी देखील आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। कुटुंबियांचं सांत्वन त्या करतायत। आज आशा भोसले यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील आणि आज संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क मैदानावरती आशाताईंना अखेरचा निरोप दिला जाईल। तर आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी पार्क स्मशानभूमीतून मिकी घई आपल्यासोबत आहेत। आशा भोसले यांच्या निवासस्थानाहून वेदांत नेब आपल्यासोबत आहेत। तर आशा भोसले यांच्या निवासस्थानाबाहेरून विनोद घाटगे सध्या आपल्यासोबत आहे। आपण सुरुवातीला वेदांतकडे जाऊयात। आशा भोसले यांच्या निवासस्थानी सध्या तो आहे। वेदांत, आज आशाताईंना अखेरचा निरोप दिला जाणार आहे, पण त्याआधी अनेक मान्यवर तिथे पोहोचतायत, आशाताईंना निरोप देतायत, त्यांचं शेवटचं अंत्यदर्शन घेतायत। आपण बघितलं सकाळी 10:30 वाजल्यापासून त्यांचं जे निवासस्थान आहे त्याच्या खालच्या ठिकाणी आपण बघितलं तर इथे आशाताईंचं हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि अंत्यदर्शनासाठी अनेक जण इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत। त्याशिवाय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, त्यासोबतच अभिनेत्री तब्बू, या थोड्या वेळापूर्वी संगीतकार AR रहमान, सुदेश भोसले असे अनेक दिग्गज हे इथे अंत्यदर्शनासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। थोड्या वेळापूर्वी सचिन तेंडुलकर सुद्धा आपल्याला इथे नातेवाईकांचं सांत्वन करताना पाहायला मिळत आहेत। सगळ्यांसोबत स्नेहाचे संबंध होते, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं 5-6 दशकं ज्या प्रकारे खरं तर मोहिनी घातली होती, त्यांच्या गाण्यांनी मोहिनी घातली होती। 12,000 गाणी त्यांनी गायली, गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड केलं आणि प्रत्येक गाणी म्हणजे हिंदी असू द्यात किंवा मराठी असू द्यात, प्रत्येक गाण्यामध्ये त्यांचा आवाजाचं वेगळेपण होतं आणि वेगवेगळ्या धाटणीची गाणी ती त्यांनी गायली। मग अगदी मराठी कवितांनासुद्धा विविध कवितांनासुद्धा त्यांनी गायल्या आणि त्यामुळे प्रत्येकासोबत स्नेहाचे संबंध होते। विविध क्षेत्रात त्यांचे संबंध होते, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये पण आपण बघितले अनेक राजकीय नेते आपण इथे अंत्यदर्शनाला आलेले पाहायला मिळतात। त्यासोबतच संगीत क्षेत्रामध्ये जे आताचे आपण संगीतकार बघितले, पार्श्वगायक बघितले, त्यांच्यासाठी गुरुस्थानी आशा भोसले होते आणि त्यामुळे शोकाकुल सगळे आहेत। मोठी रांग आपल्याला इथे पाहायला मिळते। पिढ्यांचा भावविश्व समृद्ध केलेला हा आवाज आहे आशाताईंचा आणि आज तो आपल्याला कायमचा सोडून जातोय, त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये ती पोकळी निर्माण झालेली आहे। वेदांत थोडं थांबवते, आपण विनोदकडे जाऊयात। विनोद, कशा पद्धतीनं त्या सगळ्या परिसरामध्ये सज्जता करण्यात आलेली आहे? अगदी काही वेळामध्ये, काही तासांमध्ये अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, काय तिकडे सध्या चित्र दिसतंय? प्रज्ञागर तर 11 वाजल्यापासून इथे अंत्यदर्शनासाठी लोकांनी यावं असं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे अनेक जणांनी गर्दी केली। इथे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवलेला आहे आणि त्यानुसार आता चाहत्यांची इकडे येण्याची सुरुवात झालेली आहे। अनेक सेलिब्रिटीज इकडे आले होते, आपण पाहिलंच आहे। आणि आता ह्या मेन गेटवरती जिथून आज सोडलं जातं आहे अंत्यदर्शनासाठी, तर तिथे चाहत्यांची गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि खूप दूरून लोक येत आहेत, कारण अर्थात आशा भोसले हे नाव मोठं होतं, प्रत्येक घराघरात पोहोचलेलं होतं, प्रत्येकाचा स्वर होता, आवाज होता जो प्रत्येकाला खूप आपलासा वाटत होता आणि आज तो आवाज, तो सूर आपल्यातून खरं तर आपण गमावला आहे आणि त्यांचं अखेरचं दर्शन मिळावं यासाठी अनेक मंडळी, अनेक रसिक इकडे गर्दी करत आहेत। प्रज्ञा, विनोद, तूही सोबत राहा। आपण शिवाजी पार्क स्मशानभूमी परिसरामध्ये जाऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या तिथे आहेत। मिकी, कशा पद्धतीने तिकडे तयारी करण्यात आलेली आहे? अनेक मोठी माणसं त्या क्षणी तिकडे उपस्थित असतील, कशा पद्धतीने बंदोबस्त आहे आणि काय चित्र तिकडे पाहायला मिळत आहे? अगदी पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावर अंत्यविधी आज दुपारी 4च्या सुमारास दादर येथील या हिंदू स्मशानभूमीत पार पडणार आहे आणि त्यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं तर 10 ते 12 हजार लोक या ठिकाणी येतील, उपस्थिती असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे आणि त्यानुसार त्यांची तयारी या ठिकाणी केली जाते। अनेक मोठी मंडळी, सेलिब्रिटीज या ठिकाणी येणार आहेत आशा भोसले यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यासाठी जर आपण बघितलं तर पूर्ण
जी ही मशानभूमी आहे ती स्वच्छ करण्यात आलेली आहे, फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि इथंच काही वेळ आशा भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी देखील ठेवलं जाणार आहे. हे सगळे अधिकारी जर आपण बघितलं तर हे मुंबई महापालिकेचे अधिकारी आहे. पूर्ण रंगरंगोटी असेल, स्वच्छता असेल, फुलांची सजावट असेल, जर आपण बघितलं तर या हिंदू मशानभूमीत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जवळपास अर्धा तास आशा भोसले यांचं पार्थिव याच ठिकाणी अंत्यदर्शनासाठी देखील ठेवलं जाणार आहे. अनेक नेते मंडळी असेल, सेलिब्रिटीज असतील, आशाताईंवर प्रेम करणारे सगळे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठीच ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. इथं गर्दी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठे स्क्रीनसुद्धा लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे आशाताईंवर प्रेम करणारे आहेत त्यांना तिथं हे सगळं अंत्यविधी त्या ठिकाणी पाहता येईल. त्याचबरोबर वेगवेगळे स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत, जिथं आशाताईंचे फोटो असतील, त्यांच्या आठवणी असतील, त्यांचे गीत असतील, त्यांचे गाणे असतील, त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली म्हणून अशा पद्धतीने लावली जाणार आहेत. आणि आत्ता मी बाहेरची परिस्थिती दाखवतो. जागोजागी बॅनरसुद्धा आहेत आशाताईंना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी. पूर्ण रस्त्यावर बाहेर बॅनर्स आहेत आणि आपण जर हे बघितलं तर 500 पेक्षा जास्त सेलिब्रिटीज जे आहेत, नेते आहेत, ते या ठिकाणी येतील. यांच्यासाठी ही आसन व्यवस्था या ठिकाणी केली जाते. अतिशय महापालिकेकडून ज्या पद्धतीने इथं व्यवस्था केली जाते ती आपण इथं दाखवतोय. आणि बाहेर जर आपण बघितलं तर बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि वर जर आपण बघितलं तर पूर्ण मशानभूमी ही फुलांनी अशा पद्धतीने स्वच्छता करत सजवण्यात आलेली आहे. आणि जवळपास 3:30च्या सुमारास आशाताईंचं जे पार्थिव आहे ते इथं काही वेळ अंत्यदर्शनासाठी देखील पुन्हा एकदा ठेवलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक मोठी मंडळी या ठिकाणी येतील. अगदी खरं आहे, ज्या पद्धतीने घरी सचिन तेंडुलकर इतर मंडळी भावूक झालेले आहेत. आशाताईंचं जाणं हे कधी म्हणजे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे आणि अशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी शेवटचा निरोप दिला जातोय. आणि महापालिकेकडून, मुंबई महापालिकेकडून ही सगळी तयारी या ठिकाणी केली जाते. तर शासकीय इतमामात त्यांना या ठिकाणी शेवटचा निरोप दिला जाणार आहे. आणि आता जर आपण बघितलं तर दादर येथील जी हिंदू मशानभूमी आहे, अशा पद्धतीने आशाताईंच्या जे अंत्यविधी या ठिकाणी होणार आहे ती सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जवळपास 3च्या सुमारास या ठिकाणी अनेक मोठी मंडळी यायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाते. आणि आपण बघतोय समोर मोठं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. पद्मविभूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आशाताईंचे असे मोठे मोठे बॅनर्स रस्त्याच्या पलीकडं सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने संपूर्ण ही जी मशानभूमी आहे सध्या स्वच्छता या ठिकाणी केली जाते, सजवली जाते. आणि या ठिकाणी आल्यानंतर आशाताईंचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी जवळपास अर्धा तास या ठिकाणी ठेवलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी पुढची जी विधी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे. अर्थातच शासकीय इतमामात त्यांना अंत्यविधी दिला जाणार आहे. प्रज्ञा. निश्चित. मिकी, तू सोबत राहा. आपण पुन्हा एकदा जाऊयात. वेदांत नेब आपल्यासोबत आहे. आशा भोसले यांच्या निवासस्थानाहून. वेदांत, आपण पाहिलं सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली, त्यासोबतच आशा पारेख सुद्धा आलेल्या होत्या. आशा पारेख यांच्या व्यक्तिमत्वातला जो एक अल्लडपणा आहे तो आशाताईंनी अक्षरशः आपल्या आवाजातून जिवंत केला होता. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिसरी मंजिल सारखा सिनेमा, किंवा डेव्हिड धवन सुद्धा तिथे पोहोचलेत, ज्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये आशाताईंच्या गाण्यानं बहार आणलेली होती. ही सगळी मान्यवर मंडळी आज अत्यंत शोकाकुल दिसत आहेत. सिनेसृष्टीत 6 दशकं आशाताईंनी काम केलं. अगदी मधुबालापासून ते ऐश्वर्या, उर्मिला, त्यासोबतच तब्बू या अभिनेत्रींना आवाज त्यांनी दिला आणि अनेक गाणी अजरामर झाली. आणि त्यामुळे साठी आलेल्या पाहायला मिळत आहेत. इथे एकामागे एक अनेक सेलिब्रिटी किंवा राजकीय मंडळी इथे अंत्यदर्शनाला आलेली पाहायला मिळत आहेत. जसं आपण बघितलं, हिंदी, मराठी, त्यासोबतच इतर भाषांमध्ये सुद्धा आशा भोसलेंनी गाणी गायली. आणि हिंदीतली जर आपण बघितली तर अगदी 1955 पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली ते आज तगायत आपण बघितलं अनेक गाणी, मग 70ल्या दशकातली गाणी असतील, मग 90sची गाणी असतील, अनेक गाणी ही सुपरहिट आशा भोसलेंनी केली. आणि त्यामुळे प्रत्येक अभिनेत्रीला मोठं करण्यात किंवा त्यांची गाणी अजरामर करण्यामध्ये आशा भोसलेंचा आवाज होता. आणि त्यामुळे अर्थातच आशा ताई आपल्यातनं निघून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अभिनेत्री, त्यासोबतच त्यांच्यासोबत काम करणारे संगीतकार,
मी जसं आधी सांगितलं की अनेक जण जे आताच्या पिढीतले आहेत ते अनेक जण आशाताईंना गुरुस्थानी मानायचे ते सर्व कलाकार हे आपल्याला अंत्यदर्शनासाठी इथे आलेले पाहायला मिळतात. 2 वाजेपर्यंत साधारणपणे 2 ते 2:30 वाजेपर्यंत इथे हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर मग शिवाजी पार्क स्मशानभूमी इथे हे पार्थिव पुढे अंत्यसंस्कारासाठी नेलं जाणार आहे. थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं मुंबई पोलिसांनी मानवंदना दिली, आदरांजली वाहिली आणि त्यानंतर मग एकामागे एक अनेक दिग्गज ज्यांच्या आशाताईंसोबत स्नेहाचे संबंध होते, मग ते सचिन तेंडुलकर आपण बघतोय, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, सगळ्या क्षेत्रात त्यांचा वावर होता. अनेक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असायची आणि मग त्या कार्यक्रमात एखादं गाणं म्हणून ते गाणं गाऊन ज्या प्रकारे मंत्रमुग्ध त्या समोरच्या प्रेक्षकांना करायचे हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र भूषण जेव्हा त्यांना राज्य सरकारचा मिळाला तेव्हासुद्धा त्यांनी गायलेलं गाणं आजही आपण बघतो की एक प्रकारे अगदी अनेक कार्यक्रमांमध्ये अगदी 1-2 ओळी गायच्या आणि एक मंत्रमुग्ध करायचं आणि आपली गायकी ही प्रेक्षकांसमोर अगदी मांडायची आहे. त्याच्यामुळे आपण बघितलं आशा भोसले हे जे संपूर्ण आपण बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर असल्यामुळे गर्दीसुद्धा आपण बघतोय अंत्यदर्शनासाठी. चाहते तर आहेतच, मात्र विविध क्षेत्रातले लोक आपल्याला या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात. निश्चित. वेदांत, मिकी आणि विनोद, तुमच्या तिघांचेही आभार दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान आशाताईंच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. मान्यवरांची मोठी रीघ इकडे आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी पाहायला मिळतेय. सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, आशा पारेख, डेव्हिड धवन, आशिष शेलार, सुप्रिया सुळे यांच्यासह अभिनेत्री तब्बू या सगळ्यांनी आशाताईंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिलाय. तर आशाताईंच्या पार्थिवावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुष्पचक्र अर्पण करतील. आशा भोसलेंच्या अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 वाजता दादरच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करतील. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता दादरच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये आशाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील पोहोचलेले आहेत आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. प्रत्येक क्षेत्राशी, प्रत्येकाशी आशाताईंचा अत्यंत जवळचा आणि स्नेहपूर्ण संबंध होता. मंगलप्रभात लोढा आणि दत्तात्रय होसबळे संघाचे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत. आशाताईंना ते पुष्पचक्र अर्पण करतायत आणि प्रत्येकाकडूनच साश्रू नयनांनी आशाताईंना भावपूर्ण निरोप दिला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे देखील पोहोचले. त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील पोहोचलेले आहेत आणि आशाताईंना त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. अत्यंत भावपूर्ण वातावरणात आशाताईंना अखेरचा निरोप दिला जातोय. तर दत्तात्रय होसबळे नाही तर भैयाजी जोशी हे तिकडे पोहोचलेले आहेत आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी.
मंगेशकर भावंडांमधली वीण, मंगेशकर भावंडांमधलं भावपूर्ण वातावरण हे सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे. जरी काही काळ आशाताई मंगेशकर कुटुंबियांपासून काहीशा दुरावलेल्या असल्या तरी सुद्धा नंतरच्या काळात पुन्हा एकदा हे प्रेमाचे बंध, भावंडांमधलं प्रेम तसंच जोडलं गेलं आणि ते शेवटपर्यंत अबाधित राहिलं आणि तेच सध्या आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. दरम्यान आशा भोसलेंनी एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांना सुद्धा गाण्याचा आग्रह करून गायला लावलं होतं. महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार 2025 या कार्यक्रमातले काही बहारदार क्षण आपण पाहूया. तर मीनाताई, तुम्ही गाऊ शकता आता. एक एक लाईन ना हो छोड़ के दिल अभी भरा नहीं अभी. तर अत्यंत बंडखोर असं व्यक्तिमत्व होतं आशाताईंचं आणि ती बंडखोरी केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाही तर त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ठाई दिसते. भारतीय चित्रपट संगीत सृष्टीच्या काही चौकटी मोडत आणि त्यांना आपल्या साच्यात बसवत आशाताईंनी नवे आयाम भारतीय संगीत सृष्टीला दिले. पाश्चिमात्य गाण्यांबद्दल काहीसा आकस असण्याच्या काळात त्या पाश्चिमात्य गाण्यांना भारतीय टच देऊन ती गाणी सुद्धा आपलीशी वाटतील अशा पद्धतीनं सादर करणं हा आशाताईंचा हातखंडा होता आणि त्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. ज्या गाण्यांवरती आजही आपले पाय थिरकतात तो आवाज आशाताईंचा आहे. खरं तर अगदी लहान वयामध्ये वडिलांचं छत्र हरपल्यानंतर मोठ्या बहिणीनं या सगळ्या भावंडांना मायेच्या पदराखाली घेतलं. लता मंगेशकर यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचं कर्तृत्व सिद्ध करत असतानाच एक वेगळी वाट निवडत आशा भोसले यांनी सुद्धा स्वतःची एक वेगळी छाप आणि ओळख निर्माण केली. त्यांच्या या प्रवासाबद्दल या त्यांच्या अंत्ययात्रेसोबतच आपल्याला आणखीही जाणून घ्यायचं आहे. आपण बोलत राहूच पण एक छोटासा ब्रेक घेतोय. रितेश देशमुख, अभिनेता रितेश देशमुख देखील पोहोचलेला आहे आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. आज अनेक मान्यवर या संपूर्ण परिसरात येतील आणि आशाताईंचं अंत्यदर्शन ते घेणार आहेत. चित्रपटसृष्टी, सिनेसृष्टी, राजकारण, समाजकारण या सगळ्या क्षेत्रांमध्ये आशाताईंचे प्रत्येकाशी अत्यंत प्रेमाचे संबंध होते. त्यांनी ते जपले होते, निर्माण केलेले होते आणि त्याची प्रचिती आत्ता आपल्याला येते की प्रत्येक क्षेत्रातला माणूस हळहळलेला आहे. आपल्या जवळचं कोणीतरी गेलंय, आपला एखादा तुकडा आपल्यापासून निसटून गेलाय अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.